भोसते गावातील श्री क्षेत्र बापदेव महाराजांचं हे मंदिर फार प्राचीन आहे। गालबोट लागला नाही पाहिजे। तुझा बापदेव क्रिकेट संघाने दरवर्षीप्रमाणे 9वा आणलेला आहे। गावाची आठवण आपल्याला सगळ्यांना 2 वर्षापूर्वी आली। गावाचं महत्व आपल्याला 2 वर्षापूर्वी सगळ्यांना कळलं। जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा आता कुठं जायचं, तर माझ्या देवभूमी भोसलेमध्ये आपल्याला जायला पाहिजे। आता जरी वैराग्य ढाकेना आणि प्रपंच सुटेना, तरी प्रपंची असोनी वासना परमार्थाकडे ओढावी। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण जाणार आहोत ते म्हणजे श्रीवर्धन पासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर असलेलं आपलं भोसते गाव, आणि त्या ठिकाणी भोसते ग्रामस्थ मंडळ स्थानिक आणि मुंबई तसेच प्रगती महिला मंडळ भोसते कुणबी समाजामार्फत तेथे श्री सत्यनारायणाची महापूजा आहे, आणि त्या ठिकाणीच आपण पूजेला चाललेलो आहोत। आणि पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी पालखी सोहळा सुद्धा असणार आहे। संपूर्ण सोहळा आज आपल्याला पाहता येईल, त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका। आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। चला, आपण आता महापूजेला चाललेलो आहोत आणि पालखी सोहळा सुद्धा आपल्याला पाहता येईल। चला, आपण आता घरातून निघालेलो आहोत। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण भोसते गावाजवळ आलेलो आहोत। श्रीवर्धन पासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर असलेलं हे भोसते गाव। या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वार सुद्धा दिसतोय भोसते गावाचं। आपण विश्वकर्मा जयंतीचा व्हिडिओ भोसते गावाचा पाहिला होता। सुंदर माझे गाव, देवभूमी भोसते गाव। या ठिकाणी बॅनर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय बघा। श्री भोसते ग्रामस्थ मंडळ स्थानिक मुंबई आणि प्रगती महिला मंडळ भोसते कुणबी समाज। आज कुणबी समाज भोसते गावातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे, आणि दिंडी सोहळा सुद्धा आहे, भव्य मिरवणूक असणार आहे। चला तर आपण भोसते गावामध्ये प्रवेश करूया। सुंदर आणि निसर्गाने नटलेलं आपलं श्रीवर्धन शहर, आणि श्रीवर्धन शहराला लाभलेली ही विविध गावे, अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि अरबी समुद्राला लागून असलेलं आपलं श्रीवर्धन गाव। भरपूर पर्यटक श्रीवर्धनमध्ये येतात। चला, आता आपण पूजेला सुरुवात होणार आहे। पाहायला मिळते पूजेची तयारी चालू आहे।
पण प्रथम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे दिंडी सोहळा। आपलं हे भोसले गावाचं बापदेव मंदिर आहे, त्या ठिकाणी संपूर्ण हे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतील की त्या ठिकाणी बापदेवाला आमंत्रण करतील, त्या ठिकाणी झेंडा घेऊन जातील। लेझिमच्या तालावर हा दिंडी सोहळा असणार आहे। तो संपूर्ण सोहळा आता पूजेच्या आधी आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे हे भोसले ग्रामस्थ आपल्या बापदेवाला आमंत्रण करतात पूजेला। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या दिंडी सोहळ्यामध्ये सामील व्हा। चालू झालेला आहे। लेझिमच्या तालावर संपूर्ण भोसले ग्रामस्थ हे थिरकताना आपल्याला पाहायला मिळतात। बापदेवाचं जे मंदिर आहे भोसले गावामध्ये, त्या ठिकाणी संपूर्ण हा दिंडी सोहळा जाईल। त्या ठिकाणी श्री बापदेवाला आमंत्रण केलं जाईल महापूजेला आणि त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आपल्याला पाहायला मिळेल। चला आपण या दिंडी सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा सामील होऊया।
हा दिंडी सोहळा आपल्याला पाहता आला. आपण आता भोसले गावातलं हे बापदेव मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता संपूर्ण हे ग्रामस्थ आता बापदेवाला सुद्धा श्री महापूजेचं आमंत्रण करतील आणि या ठिकाणाहून पुन्हा एकदा दिंडी आपल्या या समाजगृहाकडे आणि त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा असणार आहे. आता आपण श्री बापदेवाचं सुद्धा दर्शन करणार आहोत. चला तुम्ही सुद्धा भोसले गावातील श्री क्षेत्र बापदेव महाराजांचं हे मंदिर पाहायला. भोसले गावातील श्री क्षेत्र बापदेव महाराजांचं हे मंदिर फार प्राचीन आहे. या ठिकाणी एक विहीर सुद्धा आपल्याला दिसते. लेझिमच्या या तालावर आपण पाहिलं की लहान थोरापासून ज्या वयस्कर आहेत आजी वगैरे त्या सुद्धा नाचताना आपल्याला पाहता आलं. आणि आता आपण श्री बापदेवांना सुद्धा आमंत्रण करणार आहोत श्री सत्यनारायण महापूजेचं. गालबोट लागला नाही पाहिजे. तुझा बापदेव क्रिकेट संघाने दरवर्षीप्रमाणे नवा आणलेला आहे. अबेर गुलाल चंदाशी अर्पण केलेला आहे. करून घे त्याच्या पुढे वाटचालीसाठी तुझा आशीर्वादाची गरज आहे. महाराज की चला छान असं दर्शन आपल्याला श्री क्षेत्र बापदेवाचं झालेलं आहे. भोसले गावातील हे सुंदर असं बापदेव मंदिर आणि आता आपण समाजगृहाकडे निघालेलो आहोत सर्वजण. त्या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा असणार आहे. चला आपण आता गावामध्ये चाललेलो आहोत. गावाच्या हे थोडंसं बाहेर श्री क्षेत्र बापदेवाचं मंदिर आहे. कपाये नमः कामेयात्मने नमः वसवे नमः वसुमनसे नमः सत्याय नमः समात्मने नमः संहिताय नमः समाय नमः मोहाय नमः पुंडरीकाक्षाय नमः वृषकर्मणे नमः वृषाकृतये नमः रुद्राय नमः बहुशिरसे नमः बभ्रवे नमः विश्वयोनये नमः श्रुतिश्रवये नमः ऊर्ध्वपरारोहाय नमः महातपसे नमः सर्वगाय नमः सर्वविन्दाय नमः जनार्दनाय नमः नदीन्द्रियाय नमः महामाय नमः मोहोत्साय नमः महाबलाय नमः महाबुद्धे नमः महावीर्याय नमः महाशक्तिये नमः महाबुद्धे नमः श्रीमते नमः श्रीनिवासाय नमः सत्तावे नमः अनुग्रहाय नमः गुलाबुलाय नमः गोविन्दाय नमः गोविन्दाय नमः मुरलीधरे नमः नमः हंसाय सुखनाय नमः गुरुभवाय नमः दर्शनाय नमः शाक्ये नमः शुभवाय नमः योगे नमः रूपाय नमः नामये नमः सत्याय नमः सत्याय नमः कृष्णपरमाय नमः विश्वोदराय नमः वर्धनाय नमः महाय नमः विवेकाय नमः श्रुतिसागराय
सत्यनारायणाची पूजा चालू आहे आणि महाप्रसादाची तयारी चालू आहे. पण भोसते गावाचे जे उपाध्यक्ष आहेत कुणबी समाजाचे योगेशजी वैराग हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. योगेशजी नमस्कार. नमस्कार. आम्हाला थोडक्यात हा जो कार्यक्रम दरवर्षी आपल्या या ठिकाणी असतो कुणबी समाज आणि प्रगती महिला मंडळातर्फे, काय सांगाल या कार्यक्रमाविषयी? या कार्यक्रमाची परंपरा जर आपण जवळजवळ बघायला गेला तर 50 वर्षापासून आमचा कार्यक्रम चालतो. आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या बापदेवा मंदिरामध्ये ही भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणून काढली जाते. या ठिकाणी महाप्रसाद केला जातो. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना बोलवली जाते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ केला जातो. त्यानंतर सत्कार समारंभ झाल्यानंतर एक छोटीशी मिरवणूक असते पुन्हा, आणि त्याच्यानंतर पण रात्री सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिला आणि पुरुष असा एक मोठा भरगच्च प्रमाणामध्ये अतिशय एक मॅचिंग, महिलांची एक मॅचिंग केली जाते, पुरुषांची एक मॅचिंग केली जाते आणि मोठ्या उत्साहामध्ये प्रतिवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि या गावाची ही परंपरा आहे की दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि असेच अनेक वर्ष आमच्या नंतरही आमच्या पिढ्या हा पुढे कार्यक्रम चालू ठेवणार. नक्कीच. धन्यवाद योगेशजी, धन्यवाद. संतोषजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद. छान असं मार्गदर्शन आपल्याला योगेशजींनी केलेलं आहे. महापूजा चालू आहे आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी सत्कार समारंभ सुद्धा होणार आहे, तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. मंदिरामध्ये जाऊन आम्ही सर्व विधीप्रमाणे पूजा करून श्री सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. या सर्व कार्यक्रमाला भोसते ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, भरगच्च असं उपस्थित विनंती करेन. प्रशांतजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे महाआरती हा कार्यक्रम महापूजा हे आम्ही आनंदात संपन्न झाले. त्यानंतर सत्कार समारंभ कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी महिला अध्यक्षा रेश्माताई बांद्रे यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ते साहेब हे खरोखरच विनंतीला मान देऊन प्रत्येक वेळेला या भोसते गावामध्ये आम्हाला सहकार्याची भूमिका करत असतात. यावेळी ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत.
सर्वांना आकर्षित करणारी दिंडी होती. त्याचं प्रक्षेपण आपलं जीवन हा यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहेच. अशी दिंडी मी तर अद्याप श्रीवर्धन तालुक्यामध्ये कुठेच बघितलेली नाही. ही एक गुण आपल्याकडूनच शिकून घेता येईल. त्यानंतर बापदेव क्रिकेट संघाकडे आम्ही फक्त एक नुसतं शब्द टाकला होता, साहेब जी कमानीजवळ स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आपलं सुंदर गाव, हे सगळं खर्च बापदेव ग्रामविकास बापदेव क्रिकेट संघाने केलेला आहे. आणि असंच आपण ग्रामपंचायतीला वेळोवेळी सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. बापदेवच्यासाठी नतमस्तक होतो आणि सत्यनारायणाच्या नतमस्तक होतो. आज या ठिकाणी सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे प्रशांती शिंदे साहेब, या भोसले ग्रामपंचायत सरपंच जावळेकर साहेब, ग्रामसेवक मेंदरकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर या ठिकाणी तसेच भोसले गावचे सर्व ग्रामस्थ मंडळ आणि महिला मंडळ आज या ठिकाणी खरोखरच सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित करत असतो. या ठिकाणी जावळेकर साहेबांनी मगाशी उल्लेख केला की खरोखरच या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये दिंडीचा उपक्रम जो आपण चांगल्या पद्धतीने केला, असंच संस्कृतीचं दर्शन वेळोवेळी घडत राहू. आणि आज या ठिकाणी आम्हाला बोलवून आमचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही भोसले ग्रामस्थ मंडळाचं आभार मानतो. धन्यवाद. आमचे सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयाचे, आड अडचणीला धावून येणारे आमचे सर्वांचे प्रशांतजी शिंदे साहेब यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतोय. आज भोसले कुणबीवाडी येथे सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणच्या महापूजेसाठी उपस्थित असलेले या ग्रुप ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक आणि सरपंच माननीय गणेशजी जावडेकर साहेब, या कार्यक्रमाला मुंबईवरून खास करून उपस्थित असलेले वैष्णवी डेव्हलपरचे त्यांचे सर्व सहकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दोन्ही समाजाचे अध्यक्ष राधेश्याम पाडळकर, सुतार समाजाचे अध्यक्ष आमचे घनश्याम जावळेकर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे ग्रामसेवक मेंदाडकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस नगरंजी निमरे, आमचे पुण्यावरून इथे वास्तव्यात असलेले इकडचे उद्योजक बेरगे साहेब व व्यासपीठावर उपस्थित नरुजी कदम, या मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी वैराग, मुंबई मंडळाचे अध्यक्ष नितीनजी बांद्रे, माझे अध्यक्ष भरतजी बांद्रे, महिला मंडळाच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्व पदाधिकारी, मुंबई मंडळाचे अध्यक्ष व त्यांचे पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सदस्य योगेश पारख्या, सतीश, या गावातील सर्व मुंबई मंडळाचे सर्व पदाधिकारी, इथं आलेल्या सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सालाबादप्रमाणे भोसल्यामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये सगळीकडे या सर्व सार्वजनिक पूजा होत असतात. त्यातलीच एक आपल्या गावामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची पूजा सालाबादप्रमाणे होते. मगापासून सर्व वक्त्यांनी सांगितलं की सकाळची फार मोठ्या प्रमाणात एक आपल्या हिंदू संस्कृतीचं दर्शन घडवणारी दिंडी इथे झाली. खरोखर मनापासून आनंद झाला, अभिमान वाटला की आजच्या काळामध्ये बघायला गेलं तर आपली संस्कृती लोप पावत चाललेली, अशा लोप पावलेल्या संस्कृतीतला एक नवीन दर्शन घडवण्याचं काम आपण कुणबी समाज इथे या भोसल्यामध्ये करताय. मनापासून खऱ्या अर्थाने पुढच्या वेळेला मी सुद्धा या दिंडीला हजर राहील. मलाही बघण्याचं ते एक भाग्य. नोकरी निमित्तानं आपण मुंबईला गेलात, मुंबईला छोटा मोठा धंदा, छोटी मोठी नोकरी करत असताना ज्या गावामध्ये वाढलात त्या गावाचे रूट फेडणे हे आपलं कर्तव्य आहे. या भावनेने आपण या सालाबादप्रमाणे या पूजेचं नियोजन आपण करत असतात. हे नियोजन करण्यामागे देवाचं नामस्मरण तर आपल्याला करायचंच आहे, पण हे करत असताना आपल्या समाजाच्या जे काय चाली असतात, रूढी असतात, की समाजाचे आपले वेगवेगळे निर्णय असतात, त्या पूजेच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र येत असतो आणि पुढच्या 5 वर्षामध्ये, पुढच्या वर्षामध्ये आपल्या समाजाचे कशा प्रकारची प्रगती करायची हे निर्णय या सार्वजनिक पूजेच्या निमित्ताने आपण घेतो. बंधूंनो भगिनींनो, मी तुम्हाला सांगेन तसं भोसले गावचं, अखंड भोसले गावचं नातं प्रशांत शिंदे आणि हे फार अलग आहे.
आपल्यावर सुखदुःख असो, माझ्यावर प्रसंग असो, तुमच्यावर प्रसंग असो, आपण एकामेकाच्या प्रसंगाला आपण सगळेजण धावून गेलेले आहोत. आणि म्हणून आज हा भोसता गाव एक संघ आणि अखंड भोसता गाव आधीत आहे. दोन समाज असले तरी कुणीही म्हणणार ना की या गावामध्ये कुणबी समाज आणि सुतार समाज ज्या भूमीमध्ये वाढला, ज्या गावामध्ये वाढला, त्याचं ऋण फेडण्याचं काम मुंबईकरांनी सातत्याने आपल्याला करायला पाहिजे. गावाची आठवण आपल्याला सगळ्यांना 2 वर्षापूर्वी आली. गावाचं महत्व आपल्याला 2 वर्षापूर्वी सगळ्यांना कळलं. जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा आता कुठं जायचं, तर माझ्या देवभूमी भोसलेमध्ये आपल्याला जायला पाहिजे. हे सातत्याने आपण प्रसंग म्हटलेला. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, तुम्ही जो आमच्यावर सगळ्यांवर विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडी देण्याचं काम आम्ही ही मंडळी करणार नाही. आम्ही सातत्याने लोकांच्या राहणारी मंडळी आहोत, सातत्याने लोकांच्या आणि अडचणीला धावणारी मंडळी आहोत. विकास तर आपल्याला करायचाच आहे, पण विकासाबरोबर आपली संस्कृती टिकवण्याचं काम आपल्या सर्व मंडळींना आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणून एकदा आता आम्हाला इथं बोलवला, वेदांती जो का आमचा सत्कार घडवला, त्याबद्दल मुंबई स्थानिक मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो. महिला मंडळाला धन्यवाद देतो. त्यांचे आभार मानतो आणि तूर्त जाणतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. छान असा हा सत्कार सोहळा आपल्याला पाहता आला. महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण सुद्धा आता घरी आलेलो आहोत. सुंदर असा हा भोसले गावातील दिंडी सोहळा आणि श्री सत्यनारायणाची महापूजा होती. त्या निमित्ताने दिंडी सोहळा आणि प्रथमच मला सुद्धा श्री क्षेत्र बापदेवाचं दर्शन झालेलं आहे. बापदेव महाराजांचं आज प्रथमच मी त्या मंदिरामध्ये गेलोय भोसले गावातील. छान असा हा कार्यक्रम आपल्याला पाहता आला. भोसले गावातील एकजूट आपल्याला पाहता आली. भोसले गावात सुतार लोहार समाज राहतं, कुणबी समाज राहतं, एकजुटीने राहतं आणि संपूर्ण महिलांचा हा प्रतिसाद वगैरे सुद्धा आपल्याला छान असा पाहता आला. बालगोपाळांपासून थोर आजी आजोबा हे या दिंडी सोहळ्यात आपल्याला पाहता आले. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. आपल्या कमेंट जरुरीच्या आहेत. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.